सांगितलंय, 1,00,000 सांगितले. 70-80 हजाराची जुळवाजुळव केली आहे मी. काही मावशीने दिले, काही काकाने दिले. 20,000चं होतच नाही आहे काही. काय करावं काहीच कळत नाही. खूप टेन्शन आलं. एक काम करतो, माझं पण पेमेंट कालच झालं, मी देऊन टाकतो 20,000. पण तुझं पेमेंट 20,000 आहे. तुम्हाला दिल्यावर तुझं कसं होणार घरात? नाही, घरातले मी कसे उसणं करेल काही नाही. मी माझ्या आणि तुला सांगतो, मी इकडं काय आलो माहिती का, आपण माझी बायको फार संशय घेते. ती गलत समजते. आपल्या दोघाला जरी पाहिलं ना तिला वेगळंच काहीतरी वाटतं. तुम्ही तिला का बोलले असं थोडी संशय आहे. पण आता आपल्या जगाला तर माहिती, तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आणि चला मी करतो तुझं पैशाचं काम. आणि बाबा चांगले होतील, फक्त पॉझिटिव्ह विचारतो. आणि किती पैसे लागले दुसरे पण काही 10-20 हजार एक्स्ट्रा जरी लागले ना, नाही तेवढेच लागतंय. बाकीचं मी बघून घेते. नाही मग मी तुला फोन पे करतो 20,000. हो चालेल, थँक्यू. नाही नाही अगं, आपण जॉब एका ठिकाणी काम करतो म्हणजे कधी मला जरी गरज लागली तू देशील ना, असं थोडंच असतं. हे बघ चेक कर, आले का मी केलं, पाठवले. हो आले. चल मग, आणि काही लागले सांग, मी अजून 5-10 हजार इकडून तिकडून करेल माझ्या मित्राकडून. थँक्यू सो मच. आणि हे पण घरी बाबा बरे झाल्यावर आणि होतीलच, मला फोन करतच काही अडचण नाही. हो चालेल. आणि गोळ्या वगैरे लागल्या तर मेडिकलवाला ओळखीचा आहे माझा, तिथून पण मी उधार घेऊन देईल तुला. ठीक आहे चालेल. आणि पॉझिटिव्ह राहा, होईल जाईल सगळं. ये मग. हो फोन कर. ओके थँक्यू. हो. असं आहे का? काय काय कोण आहे ती मुलगी? काही नाही. काय आता ती मुलगी कोण होती? काय तुला काय करायचं? सतत माझ्या संशयच घेत राहते का तू? तुला काय करायचं म्हणजे काय? घरापर्यंत पुरी घेऊन येणार का तुम्ही? तुला डाऊट येतो का? प्रत्येक वेळेस डाऊट काय असतं सतत? मग सांगा ना, मग कोण आहे ती मुलगी? काय चाललं होतं तुमचं? काय चाललं, काय होतं? काय लपडं चाललं होतं? काय म्हणले सतत सतत का विषय असतो तुझा? लफडं चाललं होतं? हो, मी सांगणार नाही तुला. खरंच? हो हो चाललं होतं. तुझ्या पण तीच असतं ना सतत. कधी एखाद्या वेळेस चांगला विचार मग करत काय केलं तुम्ही? तिला पैसे दिले? फोनवर तुमचं काय चाललं होतं? काय आले आले काय? आले आले काय म्हणत होते ती? तिला पैसे पाठवले, पैसे आले असं बोलले. कशासाठी पैसे दिले तुम्ही? तुला सतत सगळं सांगावं लागतं एवढं पैसे का बरं दिले तुम्ही? मी दिले. तू संशयचं घेणार असेल ना, मी तुला काही सांगणार नाही. तू जा तुझी काम कर. कशासाठी कशासाठी दिले तिला पैसे? कामासाठी. भांडण नाही म्हणजे मी बायको आहे, मी विचारणारच. पण तू सतत संशय घेते ना मला. तुझा प्रत्येक वेळेस मला सांगा, तुम्ही पैसे तिला का दिले? का तिचं गरज, तिला फार महत्वाची गरज होती म्हणून तिला पैसे एवढी मिळाले. कसली गरज होती? मग घरात येऊन नाही तुम्हाला बोलता आलं तिच्याशी? अगं तू संशय घेते म्हणून मी बाहेर दिले तुला. प्रत्येक मग वेळेस मला सांगायचं ना, मी काही बोलली नसते तुम्हाला. जाऊ दे, तुझ्या मनात तेच असतं ना. तेच आहे माझं, तेच आहे. म्हणजे लफडं. तुमच्या बाहेरच्या बाहेर काय व्यवहार होता ते मला कसं कळणार? मग तू घरात का तू तुझं लोकांना पैसे वाटण्यासाठी एवढे पैसे आपण हे करतो, एवढं कष्ट करतो का? मी घरात एवढी काटकसर करत राहते प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि तुम्ही लोकांना पैसे वाटत बसतात. अगं गरज होती तुला. मी सगळं सांग. मी कसली गरज होती? टेन्शन मध्ये अशी कानाखाली दिली ना, सबसं डोकं बाहेर. एक काम कर, या घरात राहायचं नाही. जा पाठ जाय. तुम्हाला मारण्याशिवाय येतं काय दुसरं? का मूर्खपणा करते तू? काय सतत मूर्खपणा? सतत संशय घेते, सतत लोकांना सांगत माझा नवरा असं करतो असं करतो. काही करत नाही मी. एकदम चांगला माणूस आहे, माहिती का? मग तुमचं काय चालतंय मला सांगा ना. अगं मग तू संशयी बाई आहे. तू माणूस तसं प्रत्येक वेळेस तुमचं वागणं बघूनच मला संशय येतं. तुमच्या दारामध्ये काय चाललं होतं फोनवर? ती पण बाई एकदम हसून खेळून मस्त पडत होती. हो आले मला पैसे. किती पैसे दिले तुम्ही तिला असे? 20,000 रुपये दिले. काय करते वाटलं मी असंच आहे, तुमचं काय असंच चाललंय राहणार. ना, तुमचं काय चाललंय ना मला चांगलं माहिती. हो काय चाललंय चालू दे. तुला राह वाटलं राह, निघून जा. नाही निघून जा. आत्ताच्या आत्ताच जा, मला गरज नाही. जा हो ना, तुम्हाला तर तेच पाहिजे जा ना. ना मी घरात. कधी माहेरी जाते, तुम्हाला कधी रान मोकळं जा ना मिळतं. माहिती. बघ ना कोण काम गुलगुल तरी. गप्पा मारायचे असतील घरी आणून ते पोरीला, नाही का? जा जा जा. गेलं तर बरंच वाटेल ना तुम्हाला. जा ना घे मी घे. कशाला जाऊ? माझं घर आहे, मी नाही जाणार. मग मला त्रास देणार का? हो. मग बस ना घरात. मग माझं मला चालू दे, माझं काय चालायचं ते. मग तुम्हाला जर पैसे द्यायचे होते ना, तर मला सांगायचं ना. तिला घरात आणायचं होतं, सांगायचं होतं मला. मी तिला पैसे तू देतोय, पण- तिची अशी गरज आहे. काय सांगायचं मला? तुला ऐकून घेणारी बाई का? तिला मी घरी आणून पैसे दिले असते, पण तू ऐकणार नाही. आहे का तू? तुम्ही काय संशय एवढी वाईट आहे का? एवढी वाईट आहे मी? तू गप. काय मी गप्प काय करतात ते मला? तू गप बोलू नको माझं इथे डोकं. दारामध्ये 4 लोकांनी आता आजूबाजूच्या बायका बघतात, त्यांना काय वाटणार आहे? सांगा ना त्यांना. तुम्ही लोकांना काय सांगणार आहे? माझं तोंड गप्प करा, लोकांचं तोंड कधी गप्प करणार आहे तुम्ही? कोणाला सांगणार आहे? तुम्ही त्या पोरीला काय इथे पैसे देत होते, मोबाईलवर तुमचं काय चाललं होतं? नाही, तू गप बस. माझं नको डोकं. मग सांगा ना, सांगा. गल्लीतल्या बायकांनी विचारल्यावर काय सांगणार आहे मला तुम्ही? भांडायचं नाही आज. बस नाही भांडायचं. भांडायचं नाही तुला काय म्हणजे? करायचं? मला सांगायचं तुम्ही ते 20,000 दिलेत का बरं? गप्प. मला सांगा, मला कळायला पाहिजे. पैसे घरातले पैसे कुठे मी जातात? सांगणार ना काय करायचं कर. जा जा बाहेर बाहेर. नाही, मी नाही जाणार. मला सांगा, मला सांगायचंच.
मी सांगणार नाही, मी त्या सांगणार 20,000चं काय केलं तुझं तुम्ही? होऊच दे आज, मी सांगणार नाही, मला सांगायचं तुम्ही नाही. तिला पैसे तू एवढं दिलेस करतील का? मला- नाही मी दिले काय, कोणाला दिले सगळं गावाला वाटेल, पण तुला देणार नाही. जा जा, बाहेर जा. म्हणजे नाही जा, मला नको डोक्याला सगळ्या लावू. गावाला वाटेल म्हणजे नको बोलू जाय माणशी, म्हणजे काय झाडाला पैसे नको लागतील बोलू ना, नको जा, जा. मी 100 रुपये मागितले नाही करतात लोकांना 20,000 द्यायला बरं पडतं तुम्हाला हा काय बोला ना आता काय गप्प बसले बोला बस मला माझ्याकडे तुझ्या प्रश्नाला उत्तर नाहीत माझ्याकडे. अशी कशी उत्तर नाही मला कळालंच पाहिजे तुम्ही 20,000 का दिले नाही बस. मी सांगते कोण आहे आता ही का बरं आली आता इथे झालंय Success सक्सेसफुली झालं का? हो. आणि पैशांची व्यवस्था झाली, माझे लोन पास झाले. मी तुला झालं का? सक्सेसफुली हो. हो काय आणि म्हणतो? लोन पण पास झालंय माझं. मी हा. तुला पैसे ट्रान्सफर पण नाही करते. लागणार ना तुला. नाही झालंय आता, माझे लोन पण झालंय पास. मी तुला देते पैसे. अगं, ऑपरेशन कसलं ऑपरेशन अगं, सांगितलं तुला पाडायचं का माझी? अडचणीच्या वेळेस मला मदत नाही केली. नाही, असं अडचणीच्या वेळेस तर मदत करावं लागते, पण तुला मदत केली इकडे, तू ऐकलं सगळं काय झालं ते घरात. त्यांनी मला मदत केली. माझ्या बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुली आणि लोन पण माझं पास झालं. मी तुला पैसे ट्रान्सफर करते बघ. पण आग्रामध्ये जास्त नव्हतं. नाही झाले, तुझी पण अडचण असेल. हं. आलेत बघ. हो आले. अगं पण मला नाही, तू माझ्या अडचणीच्या वेळेस मला मदत केली, खरंच थँक्यू. नाही नाही, अशा अडचणीच्या वेळेस तू मदत करायचं असतं. कसलं अडचण कसले पैसे काय चाललंय सांगितलं. माझ्या Operation बाबांचं कसलं? ऑपरेशन होतं आज, तर मग मला पैशांची गरज होती. 20,000 कमी पडत होते, तर त्यांनी दिले मला. मी दिले पण त्याला आता परत. हो का तुम्ही मला आधी का नाही सांगितलं आधी मला बोलू दिलं का तू? सतत संशय घेत राहिले. मी हे काम केलं, मला का दिले तिला पैसे? ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते, तिचे वडील आजारी होते म्हणून तिला मदत केली माहिती. मग तिला घरी घेऊन यायचं ना तुम्ही पण तुझा संशय म्हणा, तू संशयाला वेगळाच संशय घेतला असता ना, मग काय करणार मी? बरं मी येते. काही पाणी चहा? नाही नाही नको, नाही. मला जायचंय. बाबांच्या जवळ कोणी नाहीये तिथे. बरं चालेल, ये म्हणा. हो. बरं सॉरी हा नाही नाही, इट्स ओके. हो हो काही वाईट नका वाटून घेऊ हा. हो. पाहिलंच हे होतं सगळं माझं काम. हे काम करतो मी बाहेर जाऊन. पण तुम्ही तिला घरी घेऊन यायचं ना घरी घेऊन यायचं तू म्हणती मान्य नाही. हम्म. पण तुला घरी गेलं तुला वेगळाच संशय आला असता. तुझ्या डोक्यात दुसरं काही असतं का नेहमी? अहो तर माझी झाली चूक आता पण मग तुम्ही ही तर गोष्ट अशी घरी येऊन सांगायची होती ना मला बाहेरच्या बाहेर कशाला पैसे द्यायचे तुम्ही पण संशयाचं भूत तुला पण खातं करत त्यामुळेच नाही आलं. आता संशय ठीक आहे मला संशय आला असेल पण गल्लीतल्या चार बायकांनी पाहिलं असेल त्यांचं काय मत झालं असेल सांगा बरं तुम्ही हो अगं पण त्यांना वाटत नाही तसं. ते कुठे लक्ष देतात? असं काही नसतं. प्रत्येक बाई माणसाला बोलते, माणूस बाईला बोलतो. मग प्रत्येक वेळेस काही लफडं असतं, काही त्यांचं काही अफेअर असतं असं नसतं ना. तुझ्या डोक्यात संते असतं म्हणून मी तिला घरी नाही आणलं. तू घरी आणलं असं तू देऊन दिले असते पैसे. तू असं बोलली असती, माणसाला का नाही मदत केली, मुलीलाच काय केली आई बोलली असती आणि ती खोटंच सांगते. चुकलं ना नाही तू माझं असं म्हणली असती तिथे काही तिच्या वडिलाचं काही ऑपरेशन नाही, तुम्ही काही प्लॅन करून पैसे ती घेऊन जाते असं बोलली असती. आणि खरंच माझ्यासोबत काम करते ती, चांगली मुलगी. जाऊ चुकलं माझं पण आता मी काय म्हणतो या गोष्टीमुळे तू तरी येते सुधरशील का? सुधारते माझं बरोबर आहे मी प्रत्येक गोष्टीवर तुमच्यावर संशय आणि एक लक्षात ठेव ना, संशय माणसाने घ्यायचा नसतो कधी. आणि दिसतं तसं नसतं म्हणून तर जग असतं. तुला दिसलं ते की असं चाललंय ते कधी कधी पाहून सुद्धा ते खोटं असतं माहिती का? डोळे सुद्धा आपले कधी कधी गलती खात असतात म्हणून तर म्हणतात ना दिसतं तसं नसतं. हा यापुढे तुझा संशय घेतला ना मी असंच वागत घेतो. नाही हो नाही तसं मला म्हणा- बाबा, ऐका माझं चुकलं माझं मला माफ करा मी please. नाही तू पण अशी मदत करायला पाहिजे. आपण एकदम प्रेमाने राहायला पाहिजे या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी. बरोबर आहे तुमचं मीच तुमच्यावर अविश्वास दाखवते ना त्याच्यामुळे सगळं झालं नाही विश्वास दाखव आणि परत अशा गोष्टी हे नको करू. खरंच खूप वाटतात लोक. बस तिला काय वाटलं असं माहिती का? म्हणजे मी एवढा मोठेपणा केला, चांगलं काम करायचं आणि तू असं माझ्या घरी तिने ऐकलं सगळं. जाऊ दे तिला समजून सांगा तिला एक दिवस घरी घेऊन या ना नाही. तिच्या वडिलांची तब्येत वगैरे बरी झाली ना त्यांना सगळ्यांनाच घेऊन या आपण मस्त छान जेवायला वगैरे करू त्यांना जाऊ दे जे झालं ते झालं मी आता सुधारते याच्या पुढे नाही घेणार संशय चुकलं माझं तुझं तिचं काम झालं महत्वाचं आहे. आणि बघ आता कसं झालं माहिती, तिचं काम पण झालं परत पैसे पण तिने वापस दिले. एक तर आपण आपल्या चांगल्या प्रकारे चांगली मदत पण केली आणि आपले पैसे पण आपल्याला वापस झाले. म्हणजे आपलं पण काम झालं. देवाला किती काळजी होती म्हणून तिचं काम झालं ना आपलं झालं. चल चल आता माफ केलं ना अरे माफ केलं मी तुला. काय आता मारणार आहे का? माफ तर करणारच पण असं संशय नको घेऊ बस एवढंच. चल ठीक आहे चल हो